अनेक लोकांना असं वाटतं की आपण अधिकारी व्हावं. पण आपल्याला माहीत नसतं की अधिकारी होण्यासाठी बेसिक काय लागतं आपल्याकडे. स्पर्धा परीक्षा करताना फक्त पाठांतरावर स्पर्धा परीक्षा करू शकत नाही. तर बघा सगळ्यात पहिले तुम्हाला इंटरेस्ट असला पाहिजे. तुमचा बेसिक नॉलेज सेटअप तुमच्यासोबत असला पाहिजे. तुम्हाला पॉलिटी माहिती असलं पाहिजे, राजकारण माहिती असलं पाहिजे, इतिहास माहिती असला पाहिजे, इथली कला, संस्कृती, वारसा माहीत असलं पाहिजे. तुम्हाला वर्तमानपत्रांचं वाचन करता आलं पाहिजे. उगाच आपण आपले खायचे प्यायचे हाल केले नाही पाहिजे. तुम्ही जर वडापाव खाऊन जर दिवस काढला ना, तर तुमच्या शारीरिक अडचणी तुमच्यावरती येऊ शकतात. तुम्ही ग्लुकोज बिस्किट जर 4 खाल्लीत ना आणि जर तुम्ही लेक्चरला बसलात, तर तुम्ही जास्त गोष्टी रिटेन करू शकता. दिवसभरातनं मिनिमम 2, 2.5, 3 लिटर पाणी पिलं पाहिजे. कॅलरीज तुम्हाला माहिती आहे की एका व्यक्तीला किती कॅलरीज लागतात. तर तुमचा आहार त्या कॅलरीज पूर्ण करतो का याच्यावरती फोकस केला पाहिजे. तुम्ही जर आज आठवडाभर जर वडापाव खाऊन दिवस काढले, तर तुम्ही तुमच्या अडचणीत भर टाकाल. त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. तुमच्या तब्येतीवरती होऊ शकतो. आता स्पर्धा परीक्षांमध्ये आल्यावर आपल्याला प्लॅन बी असलंच पाहिजे. तुम्ही एकतर अधिकारी होऊ शकतात किंवा तुम्ही होऊ शकत नाही. त्याच्यामुळे असं प्रत्येक वेळेस होईल का की तुम्ही पासच होऊ शकाल अशी शक्यता कमी असते. जर नापास होण्याचं प्रमाण जास्त असेल किंवा उत्तीर्ण होण्याचं प्रमाण कमी असेल, तर मग आपण लक्षात घेतलं पाहिजे की पर्याय 2 असला पाहिजे. तो पर्याय 2 काय असला पाहिजे? तो तुमचं उत्तम ग्रॅज्युएशन असलं पाहिजे. तुमच्याकडे स्किल सेट असलं पाहिजे, ज्या जोरावरती तुम्ही नोकरी करू शकता. तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून एक डायनॅमिक व्यक्ती असू शकतात. तुम्हाला अनेक विषयांची थोडी-थोडी माहिती असू शकते. त्यातनं तुम्ही तुमचा स्किल सेट सुधारू शकता. एआय येतंय. मग एआय अनेक लोकांच्या नोकऱ्या खाणार आहे. पण एआय अनेक नवीन प्रकारच्या नोकऱ्या सुद्धा देऊ शकतो.